भाजीचा प्रकार पहिला तर 10 मिनिटात तयार होणाऱ्या अशा या भाजीसाठी 1 वाटी उभा चिरून कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे. लहान वाटी आहे त्या वाटीने 1 वाटी खोबऱ्याचा खीस घालते. 1 चमच धने घालायचे आहे आणि अर्धा चमच जिरे. आता ही जी भाजी आहे मस्त अशी रेस्टॉरंट सारखी चवीला लागावी आणि ग्रेव्ही सुद्धा मस्त घट्टसर व्हावी त्यासाठी या ठिकाणी मी 5 ते 6 काजू घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर देठासकटच घाला, स्वच्छ धुवून मगच घाला. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून अशा प्रकारे हे वाटण केलेलं आहे. आता या वाटणामध्येच आपल्याला मिरची पावडरही घालायची आहे. ही मिरची पावडर 2 चमचे आहे. मीडियम चवीची आहे, जास्त तिखटही नाही आणि भाजीला रंगही छान येतो. आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे तुम्ही. असं हे वाटण झालेलं आहे. आता गॅसवरती कुकर ठेवलं. कुकरमध्ये भाजी बनवायची आहे म्हणून कुकरमध्ये तेल घालते. 1 मोठ्या साईजचा चमच इतपत तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकतात. तेल टाकल्यानंतर गॅस चालू करते आणि तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये 2 तमालपत्र टाकते आणि हे जे वाटण केलेलं आहे आपण हे वाटण घालायचं आहे. तर पूर्णपणे गरम मसाला फ्री अशी ही भाजी करणार आहोत. म्हणजेच गरम मसाला न वापरता मी ही भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. सगळा मसाला तेलामध्ये टाकला आणि मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. आता कमी गॅसवरती हा जो मसाला आहे ना मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्याला सुद्धा मसाला चिटकलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी सुद्धा या कुकरमध्ये घातलं ना मसाल्याचं भांडं जे आहे मिक्सरचं भांडं ते पूर्णपणे क्लीन होतं. म्हणजे कुठेही वाया जात नाही. अगदी थोडंसंच पाणी घालून परतून घ्यायचंय. परतत असताना गॅस आपल्याला मोठा करायचा नाही तर अगदी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. लाल मसाली भाजीमध्ये हळद आपल्याला जास्त वापरायची नाही तर फक्त अगदी चिमूटभरच हळदीचा वापर करायचा आहे. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला कुठे करपणार नाही याची आपल्याला लक्ष राहू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते. मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि रंगही बदललेला आहे, पण अजून सुद्धा मसाला थोडासा कच्चा आहे. आता त्यामध्ये मी मठ घेतलेले आहे. मठ सुद्धा स्वच्छ धुवून घेतले आधी आणि त्यानंतर घेतलेले मठ 1 मोठी वाटी मठ आहे ते कुकरमध्ये घातले आणि मिक्स करून घ्यायचे. गॅस आता सुद्धा कमीच आहे बरं का. आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही. कमी गॅसवरतीच ही जी भाजी आहे ना छान होते. भाजी शिजते व्यवस्थित आणि गॅसची सुद्धा बचत होते. म्हणून गॅस आपल्याला मोठा करायचा नाही. कमी ते मीडियम फ्लेमवरतीच हा मसाला सगळा आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये हे जे मठ आहे ना पूर्णपणे आपण मिक्स करून घेतलेले आहे. 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. मोठ्या साईजच्या शिमला मिरच्या असतात. तुम्ही 1ही घालू शकतात किंवा लहान साईजच्या असतील तर 2 घाला. मी 1 शिमला मिरची या ठिकाणी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती शिमला मिरची टाकून सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. पूर्णपणे असा हा मसाला झालेला आहे. तर आता यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. साधारण अर्धा कप इतपतच. म्हणजे मसाला हा कुठेही जळणार नाही आणि मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. कारण मटकी ही शिजेल आणि शिजत असताना मीठ घातलं ना चवीला छान लागते. शिमला मिरची किंवा मटकी या भाज्यांमध्ये मीठ जाते ना म्हणून भाजी ही शिजण्याच्या आधीच त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेते पुन्हा. मसालेही भाजले जात आहे आणि यासोबतच मटकी सुद्धा शिजली जात आहे. मग आता कुकरचं झाकण लावायचं आहे. तर आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटं फक्त कुकर हे असंच राहू द्यायचं आहे. गॅस अगदी कमी आहे. शिटी वगैरे काही काढायची गरज नाही. फक्त अशी वाफ भरली गेली त्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता वाफ पूर्णपणे ही निघालेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकता 3 मिनिटांमध्येच मस्त भाजीला तरी सुटलेली आहे आणि रंगही किती मस्त आलेला आहे. सोबतच ही जी मटकी आपण घातलेली होती शिमला मिरची ही अशी छान शिजली आहे. शिटी काढली असती तर जास्तच ती शिजली असती म्हणून शिटी काढायची नाही. फक्त थोडी वाफ त्यामध्ये भरू द्यायची आहे. मग गॅस बंद करून वाफ ही निघू दिलेली आहे. आता मठ सुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते. असा मस्त शिजलेला आहे. जास्तही नाही आणि जास्त कडकही नाही. त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना मात्र उकळत्या गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे.
साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं. पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे, पण जास्त पातळसर ही भाजी करू नका, थोडीशी घट्टसर छान लागते. अशी 2 मिनिटं ही भाजी शिजू दिली तर तुम्ही पाहू शकतात मस्त तरी आलेली आहे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अगदी झटपट ही मटकी आणि शिमला मिरचीची मिक्स भाजी तयार झालेली आहे. भाजी बनवायला किती सोपी आहे ना, आणि दिसायला मस्त दिसत आहे तितकीच चवीला सुद्धा मस्त अशी ही भाजी लागत असते. तुम्ही नक्कीच करून पहा. आता भाजीचा दुसरा प्रकार पाहू. तर या ठिकाणी मी तुम्हाला 5 ते 6 लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये पावभाजी दाखवत आहे. त्यानुसार आपल्याला भाज्या घ्यायच्या आहे. तर 2 मोठ्या साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे. मीडियम साईजचे असतील तर 3 घ्या आणि 1 शिमला मिरची चिरून घेतलेली आहे. त्यानंतर 2 मोठ्या साईजचे बटाटे सुद्धा सालं काढून चिरून घेतलेले आहे. मीडियम साईजचा 1 बीट होता, बीट अर्धा घेतलेला आहे. बीट सुद्धा आपल्याला आधी सोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काप करायची आहे बारीक. 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे, फ्लावरचे तुकडे करून. तर सगळ्या भाज्या आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि मगच चिरून घ्यायचे आहे. त्यासोबतच 1 वाटी वटाणे घेतलेले आहे. तर हे ताजे फ्रेश वटाणे आहे. सध्या मार्केटमध्ये वटाण्याच्या शेंगा येतात, म्हणून तो ताजा वटाणा घेतलेला आहे. नसेल तुमच्याकडे शेंगा येत अजून तर तुम्ही फ्रोझन वटाणा सुद्धा घेऊ शकता. आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये फक्त अर्धी पळी आपल्याला तेल घालायचं आहे. जास्तही तेल घालायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त अर्धी पळी तेल टाकलं. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी टमाटर चिरून घेतलेला आहे बारीक, तो टाकायचा आहे. टमाटरला मुळात थोडासा आंबटसरपणा असतो. असं तेलामध्ये सुरुवातीला टाकला ना चव छान लागते भाजीमध्ये, आंबटसर येत नाही. अशाच प्रकारे सगळ्या भाज्या या कुकरमध्ये आपल्याला टाकायच्या आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर या ठिकाणी साधारण 1 चमच मी मीठ टाकलं आणि मिठासोबतच आपल्याला 1 चमचा पावभाजी मसाला वापरायचा आहे. तर या ठिकाणी मी एव्हरेजचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. असं मीठ आणि मसाला टाकून तेलामध्ये ह्या भाज्या जर का आपण परतून घेतल्या आणि मग शिजवल्या तर भाजीची चव अप्रतिम लागते. तुम्ही जर का अशा पद्धतीची भाजी कधी बनवली नसेल तर एकदा नक्कीच करून पहा. तुमच्या घरातली सगळ्यांनाच ही भाजी आवडेल. आता साधारण मिनिटभरासाठी ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहे. त्यानंतर वटाणे सुद्धा टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण जर का ह्या भाज्या परतून घेतल्या तर भाज्या तर पटकन शिजतातच, शिवाय चवीला सुद्धा पावभाजी मस्त अशी लागते. आता भाज्या परतून झालेल्या आहे. ह्या भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहे, म्हणून पाणी घालायचं आहे. तर एवढ्या भाज्यासाठी 1 ग्लास पाणी मी हे गरम करून घेतलेलं आहे. असं उकळतं गरम पाणीच घाला भाज्यांमध्ये, म्हणजे आणखीनच भाजीची आपली चव छान येते. मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता इतपतच पाणी टाकायचं आहे, भाज्या बुडतील इतपत. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे. पहिली शिटी ही मीडियम गॅसवरती काढायची आहे आणि नंतरच्या 2 शिट्या अगदी गॅसची फ्लेम कमी केली आणि कमी फ्लेमवरती 2 शिट्या काढल्या. अशा प्रकारे 3 शिट्या काढून पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवलेला आहे. आता भाज्या पाहू. भाज्या मस्त अशा या शिजलेल्या आहे. त्यानंतर मॅचरने ह्या भाज्या आपल्याला पूर्ण मॅच करून घ्यायच्या आहे. भाज्या अगदी स्मूथ छान शिजल्या ना पटकन अशा एकजीव होतात. भाज्या अशा स्मूथ ठेचून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये मीडियम चमचा इतपत तेल टाकायचं आहे. तेलासोबत थोडं बटर सुद्धा टाकते. पूर्ण तेलामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. गरम होऊ द्यायचं आहे. हलकंसं गरम झालेलं आहे. तर या ठिकाणी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहे. पावभाजीसाठी कांदा थोडासा आपल्याला जास्त वापरायचा आहे. साधारण 1 मोठी वाटी कांदा चिरलेला या तेलामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. 1.5 ते 2 मिनिटापर्यंत कांदा असा मीडियम फ्लेमवरती परतून घेतला. कांदा भाजत असतानाच त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा याची अशी बारीक प्युरी करून घेतलेली आहे. ती पेस्ट सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे. असं मिनिटभरासाठी आलं लसूण हे परतून घेतलं ना, आले लसूणचा जो कच्चेपणा असतो ना तो निघतो आणि भाजीमध्ये आले लसूणचा वासही येत नाही. कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे, जास्तही जाळायचा नाही. त्यानंतर मिरची पावडर घालायची आहे. तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर वापरते. तर मी घेतलेली मिरची पावडर ही मीडियम चवीची आहे आणि भाजीला रंगही छान येतो, घरीच बनवलेली आहे.
तुम्ही घेतलेली मिरची पावडर ही तिखट असेल तर 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घाला आणि 1 चमचा मिरची पावडर टाका, साधी तुमच्याकडे जी असेल ती, म्हणजे भाजीला रंग छान येतो। सोबतच 2 चमच या ठिकाणी पावभाजी मसाला वापरलेला आहे। 1 चमचा भाजी शिजते वेळेस सुद्धा वापरलेला होता। टोटली 3 चमच पावभाजी मसाला वापरलेला आहे। मसाला हा जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि असं परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे, कमी फ्लेम वरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या मिनिटापर्यंत हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे भाजू द्यायचे आहे। अर्ध्या मिनिटानंतर झाकण काढून घेते, मसाले हे परतून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मस्त असा रंगही आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे। असं हे परतून घेतलेलं आहे। मसाले मस्त व्यवस्थित असे भाजू द्यायचे आहे आणि त्यानंतरच मग जे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत ना, त्या भाज्या घालायच्या आहे आणि मिक्स करून घेऊ। भाज्या ह्या शिजत असताना आपण यामध्ये पावभाजी मसाला आणि मीठ घातल्यामुळे भाज्यांना चव छान आलेली आहे आणि रंगही लालसर आलेला आहे। यामुळेच भाजी मस्त अशी आपली होत असते। तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी काश्मीरी मिरची पावडर वगैरे न वापरता मस्त असा भाजीला रंग दिसत आहे आणि छान अशी दाटसरही झालेली आहे। भाजी ही थोडी घट्ट आहे म्हणून ही भाजी थोडीशी पातळ करण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालताना कडकडीत गरम पाणी घालायचं आहे। पुन्हा 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं आणि ते गरम पाणी वापरत आहे। भाज्या शिजते वेळेस 1 ग्लास पाणी घातलेलं होतं आणि आता 1 ग्लास पाणी टाकलं। टोटली ही भाजी बनवण्यासाठी मी 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। थंड पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही अजिबात। आता भाजी अगदी परफेक्ट झालेली आहे, यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही। त्यानंतर गॅस अगदी कमी केलेला आहे, वरतून थोडीशी कोथिंबीर घालते। त्यासोबतच अगदी हॉटेल सारखी चव येण्यासाठी या ठिकाणी थोडासा बटर पुन्हा घालते मी। अगदी थोडासा किंवा स्किप सुद्धा करू शकतात, फक्त कोथिंबीर घाला, बटर घालायचा नसेल तर, आणि मिक्स करून घ्यायची आहे। आता भाजीमध्ये पाणी घालायचं होतं तेवढं घालून झालेलं आहे। अगदी परफेक्ट अशी ही पावभाजी झालेली आहे। इतपतच थिक ठेवायची आहे पावभाजी। त्यानंतर सगळ्यात शेवटी आता भाजीमध्ये मीठ टाकते, साधारण अर्धा चमचा। भाज्या जेव्हा शिजत होत्या त्यावेळेस सुद्धा मिठाचा वापर केलेला होता। नंतर मीठ आपल्याला बेतानेच वापरायचे आहे आपल्या चवीनुसार आणि मिक्स करून घेते। भाजीला रंगही तुम्ही पाहू शकतात किती छान आलेला आहे आणि जशी हॉटेलमध्ये पावभाजी मिळते ना, तशाच पद्धतीची ही पावभाजी दिसत आहे। आता पावभाजी खावंसं वाटते, त्यासोबत पाव सुद्धा आपल्याला शेकून घ्यायची आहे। गॅसवरती तवा ठेवायचा आहे, तवा किंवा पॅन ठेवून घ्यायचा आहे। पाव चमचा बटर टाकायचा आहे। बटर थोडंसं विरघळलं का त्यामध्ये एव्हरेजचा पावभाजी मसाला जो आहे ना कोरडा, तो मसाला घातलेला आहे। त्यानंतर ही लादी पाव घेतलेली आहे। पावभाजीची जी पाव मिळते ना, ती पाव अशी कट करून घ्यायची आहे आणि ती पाव अशा प्रकारे शेकून घ्यायची आहे। पाव शेकत असताना गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे, म्हणजे पाव छान अशी शेकली जाते। तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा फ्री असतो ना, त्यावेळेस जर का भाजी चिरून ठेवल्या तर ही पावभाजी बनवायला फक्त 20 मिनिटं लागतात। 20 मिनिटांमध्येच तयार होते आणि जास्त काही भांडेही न भरता अशा प्रकारे मस्त उलटून पलटून ही पाव शेकून घेतलेली आहे। थोडंसं वरतून सुद्धा बटर लावलेलं आहे। पाव मस्त अशी शेकून झालेली आहे। जास्त ही पाव जाडायची सुद्धा नाही, नाहीतर कळवट लागते। कमी ते मीडियम गॅसवरती मस्त पाव शेकलेली आहे। आता आपल्याला प्लेट तयार करायची आहे पावभाजी खाण्याची। पाव ठेवलेली आहे, सोबत कांदा सुद्धा आहे बारीक चिरलेला आणि ही मस्त अशी गरमागरम पावभाजी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खायला तर अतिशय मस्त अशी लागते, कारण सगळ्या अशा फ्रेश भाज्या हिवाळ्यामध्ये ह्या मिळत असतात। तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकतात ही पावभाजी। अगदी हॉटेलसारखी मस्त अशी रंगाची आलेली आहे पावभाजी। वरतून थोडीशी कोथिंबीर घालते आणि अगदी थोडंसं यामध्ये बटर घालते। दिसत आहे ना, जशी आपण हॉटेलमध्ये जाऊन आपल्या पुढे पावभाजीची प्लेट येते ना, तशाच पद्धतीची ही प्लेट आपण घरी बनवलेली आहे। तीही अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने। अशी ही पाव घ्यायची आणि पावभाजी लावायची। आहा, पावभाजी खाण्याचा मज्जाच काहीतरी वेगळा। तर अशी ही साधी सोपी पावभाजी चविष्ट तुम्ही सुद्धा नक्कीच करून तर पहा। तर मंडळी, अगदी झटपट होणारे आणि चविष्ट अशा भाजीचा तिसरा प्रकार पाहूया। या ठिकाणी मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला। कांदा लोखंडी तव्यावरती भाजून घेत आहे। सोबतच त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलं का कांदा व्यवस्थित छान असा भाजला जातो। कांदा भाजून झालेला आहे, तो प्लेटमध्ये काढून घेते। पाव वाटी खोबऱ्याचा खीस टाकते, तोही असा ब्राऊन रंगावरती आला का काढून घ्यायचा आहे। जास्तही काळपट भाजायचं नाही। सोबतच 2 चमचे धणे घेतलेले आहे।
धणे सुद्धा आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहे। आता कांदा, धणे आणि खोबऱ्याचा खीस एवढं आपल्याला भाजून घेतलेलं हे जे साहित्य आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। भाजून घेतलेलं साहित्य टाकल्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घालते आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकते। थोडी कोथिंबीर टाकायची आहे, स्वच्छ धुवून अशी देठासोबत टाकली का भाजीला चव छान येते। थोडंसं पाणी टाकायचं आहे, छान असं बारीक हे वाटण केलेलं आहे। आता ही भाजी आपण वांग्याची करत आहोत, तर म्हणून या ठिकाणी मी पाव किलो वांगी घेतली। वांगी अशी लहान आकाराची आहे, ताजी आहे आणि काटेरी आहे। वांगी अशा प्रकारे आपल्याला चिरून घ्यायची आहे। देठाचा भाग काढायचा आहे, काट्यांचा भाग काढायचा आहे। त्यानंतर ह्या वांग्यांच्या 4 फोडी करायच्या आहे। वांगी चिरत असताना आतमध्ये चेक सुद्धा करायची आहे, कारण ही वांगी काही आतमध्ये किडलेली सुद्धा असतात। वांगी ही किडलेली नाही। त्यानंतर पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। गॅसवरती आता कढई ठेवली। कढईमध्ये 1 मीडियम साईजचा चमचा एवढं तेल टाकलेलं आहे। वांग्यांना असं मीठ लावायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे। ह्या प्रकारे अशा प्रकारे मीठ लावून वांगी ही तेलामध्ये सोडली का वांगी अगदी पटकन ही शिजली जातात आणि चवीला सुद्धा छान लागतात। सगळ्या वांग्यांना मीठ लावून कढईमध्ये टाकलेले आहे, परतून घ्यायचं आहे। अशी अर्धवट शिजेपर्यंत वांगी ही आपल्याला परतून घ्यायची आहे। वांगी ही मऊ झालेली आहे, थोडी रंग सुद्धा बदललेला आहे। त्यानंतर तेलाच्या आतून ही वांगी काढून घेऊ ह्या प्रकारे। आता त्याच कढईमध्ये तेल शिल्लक आहे, आणखी आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे। दोघं छान तडतडल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। सोबतच त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। तर मी साधारण 2 चमचे मिरची पावडर वापरते आणि पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद, पाव चमचा गरम मसाला एवढे हे सुके साहित्य टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा मसाले केव्हाही भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी ठेवायची आहे। सोबतच थोडंसं पाणी टाकायचं आहे। मसाला मिक्सरच्या भांड्याला चिटकलेला होता म्हणून त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून पाणी घातलेलं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत हा जो मसाला आहे आपल्याला परतून घ्यायचा आहे। मस्त असं तेल सुटलेलं आहे। मसाला मस्त भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ही फ्राय करून घेतलेली वांगी घालायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एवढं हे टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे। झाकण ठेवते आणि पुन्हा 2 मिनिटं आपल्याला हे मसाल्यासोबत वांगी छान अशी भाजू द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आता मस्त वांगी ही मऊ झालेली आहे आणि भाजीला तरीही छान अशी सुटलेली आहे। तुम्ही पाहू शकता रंगही मस्त आलेला आहे। परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये भाजी करायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे। पाणी टाकताना भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाजीला चवही छान लागते आणि भाजी अगदी पटकन होते। गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। ही भाजी आपल्याला जास्त पातळसरही करायचं नाही म्हणून 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। थोडी घट्टसरच चवीला मस्त अशी लागते। पुन्हा झाकण ठेवते आणि आणखी ही भाजी 1 ते 2 मिनिटांपर्यंत शिजून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता भाजी किती जबरदस्त दिसत आहे, छान रंगही आलेला आहे आणि मस्त अशी तरी सुद्धा आलेली आहे। अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवली तर कमी गॅसवरती मस्त अशी तरी येते आणि भाजीला रंगही छान येतो। आता भाजी झालेली आहे, त्यानंतर प्लेटमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते। भाजी शिजत असताना तुम्ही कोथिंबीरही यामध्ये टाकून घेऊ शकतात, पण काही कारणास्तव मी भाजी शिजत असताना कोथिंबीर यामध्ये वापरत नाही। तुम्ही पाहू शकतात मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल ही आपली मसाला वांग्याची भाजी तयार झालेली आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीरची पानं घालते। मस्त अशी ही भरली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। अशाच भाजीचा आपण चौथा प्रकार पाहूया। तर यांना काही भागामध्ये गिलकी म्हटले जातात तर काही भागामध्ये घोसाळे सुद्धा म्हटले जातात। घोसाळ्याची भाजी म्हणून अशी ओळखली जाते गिलकीची भाजी। तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम गिलकी घेतली। गिलकी ताजी आणि फ्रेश आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर अशी स्लाइडमध्ये ही गिलकी चिरून घेते। मोठ्या साईजची असेल तर अशी आतमधून 4 भाग करून मग नंतर बारीक ही गिलकी तुम्ही चिरून घेऊ शकतात। आता गिलकी ही कापून झालेली आहे। या प्रकारे गिलकी कापण्याच्या आधीच आपल्याला धुवायची आहे, नंतर धुवायची नाही। त्यानंतर आपण वांग्याच्या भाजीसाठी जसा मसाला भाजून घेतला ना मैत्रिणींनो, 1 मोठी वाटी कांद्याचे काप, पाव वाटी खोबऱ्याचा खीस, 2 चमचे धणे, त्याप्रमाणेच हा मसाला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून लसूण, कोथिंबीर, आल्याचे काप एवढं सगळं साहित्य टाकून आधीच्या मसाल्याप्रमाणेच ह्या भाजीसाठी सुद्धा मसाला आपल्याला
वाटून घ्यायचं आहे। तर ही भाजी आपण वांग्याच्या भाजीप्रमाणे करत नाही, तर थोडीशी वेगळी अशी करणार आहोत। मसाला वाटून घेतलेला आहे, त्यासोबतच कढईमध्ये तेल टाकायचं आहे। एक मोठा चमचा तेल टाकलं, तेल गरम होऊ दिलेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि हे तडतडल्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे ना, तो मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि मसाला परतून घ्यायचा आहे। असं थोडासा हलका परतून घेतला का त्यामध्ये लगेचच आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे। तर आपल्या चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही वापरू शकतात, मी आधी सांगितल्याप्रमाणे। तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर, चिमूटभर हळद आणि पाव चमचा गरम मसाला वापरते, मिक्स करते। थोडंसं पाणी टाकते म्हणजे मसाले व्यवस्थित असे भाजले जातील तरी सुटेपर्यंत। अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आपल्याला। या ठिकाणी गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची आहे। आता यावरती झाकण ठेवते आणि मस्त 1.5 ते 2 मिनिटापर्यंत हे जे मसाले आहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात मसाल्याला रंगही छान आलेला आहे आणि तरी सुद्धा मस्त आलेली आहे। त्यानंतर हे गिलक्याचे काप या मसाल्यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। सोबतच परतत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे। गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे बरं का। कमी ठेवून पुन्हा 1 ते 2 मिनिटापर्यंत असं झाकण ठेवून राहू दिलं। तुम्ही पाहू शकतात आता मसाले एकदम मस्त असे भाजले गेलेले आहे, त्यासोबतच गिलक्याचे काप सुद्धा मऊ झालेले आहे। काय मस्त रंग आलेला आहे, मस्त छान तरी सुद्धा दिसत आहे मसाल्यांना। परतून घ्यायचं आहे। आता भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे भाजीमध्ये केव्हाही नंतर टाकताना उकळत्या पाण्याचाच वापर करा। साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅस अगदी 1 मिनिटासाठी मोठा केल्यानंतर कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती भाजी पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आता या भाजीमध्ये मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि भाजी शिजू दिलेली आहे। त्यानंतर मस्त अशी ही आपली गिलक्याची भाजीची रेसिपी दुसरी सुद्धा अगदी झटपट चविष्ट तयार झालेली आहे। भाजीचा प्रकार 5वा। ही भाजी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता बनवणार आहोत। साधारण 3 ते 4 लोकांसाठीच्या ह्या भाज्या आहेत। या ठिकाणी मी 3 बटाटे घेतले, ते पाण्यामध्ये टाकले, अशा हाताने चोळून घेतलेले आहे आणि बटाटे व्यवस्थित अशा आपल्याला धुवून घ्यायचे आहे, कारण बटाट्यांना धूळ वगैरे भरपूर अशी ही लागलेली असते। बटाटे तसेच पाण्यामध्ये राहू द्यायचे आहेत। तोपर्यंत कढईमध्ये 1 मोठ्या साईजचा चमचा तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे। थोडंसं परतून घ्यायचं आहे। लगेचच 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे, म्हणजेच 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच त्यामध्ये 1 चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची आहे। या ठिकाणी मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि अर्धा ते 1 इंच आल्याचा तुकडा घेतला। हे बारीक असं कुटून घेतलं, परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कांद्यासोबतच। कांदा असा अर्धवट भाजून झाल्यानंतर 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे, म्हणजेच 2 पोहे खाण्याचे चमचे या ठिकाणी मी मिरची पावडरचा वापर करते। चिमूटभर हिंग आणि पाव चमचा गरम मसाला। तर गरम मसाला आणि मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिकही करू शकतात। परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमीच आहे। लगेचच त्यामध्ये 2 मीडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतले, म्हणजे साधारण 1 वाटी टमाटरचे काप सुद्धा टाकून परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं हे मसाले आणि टमाटर मऊ होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत हे जे बटाटे आपण पाण्यामध्येच ठेवलेले होते, आता स्वच्छ अशा हाताने चोळून हे बटाटे व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहे। याला अजिबात आता माती वगैरे धूळ चिटकलेली नाही। त्यानंतर हे जे बटाटे आहे आपल्याला चिरून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारच्या मी फोडी करून घेते। 1 बटाट्याचे 2 काप करते, त्यानंतर अर्ध्या फोडीचे 4 काप करते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाट्याच्या ह्या फोडी करून घेऊ शकतात, काही हरकत नाही। तर या ठिकाणी बटाटे आपल्याला सालीसकट वापरायचे आहे, म्हणून ते स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आहे। सालीसकट भाजी केली ना अप्रतिम चवीला लागते। आता बटाट्याच्या फोडी ह्या करून झालेल्या आहे। अशा 2ही तुम्ही करून घेऊ शकतात किंवा अशा स्लाइडमध्ये लांबही करून घेऊ शकतात। त्यानंतर बटाट्याच्या फोडी ह्या धुवून घ्यायच्या आहे। आता मसाले पाहू, गॅस अगदी कमी होता बरं का। छान असे लाल हे मसाले भाजले गेलेले आहे। टमाटर सुद्धा मऊ झालेला आहे। त्यानंतरच मग ह्या फोडी आपल्याला बटाट्याच्या कढईमध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे। परतत असतानाच
चवीनुसार मीठही टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मसाले किती छान असे लागलेले आहे, मस्त असं कोटिंग झालेलं आहे एक प्रकारे। मीठ हे संपूर्ण फोडीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण ठेवू आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी हे शिजवून घेऊ। गॅस अगदी कमी होता, तुम्ही पाहू शकता 3 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे। पुन्हा परतून घेऊ आणि बटाटा सुद्धा दाबून दाखवते। बटाट्याची फोड अशी शिजलेली आहे, लगेचच दाबली का ती तुटत आहे। असे हे बटाट्याच्या फोडी शिजल्यानंतरच मऊ झाल्यानंतरच त्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे। साधारण 1.5 ग्लास या ठिकाणी मी पाणी टाकते। तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही पाणी टाकून घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला कितपत भाजी पातळ करायची आहे त्यानुसार। पण ही भाजी आहे थोडी घट्टसरच छान चवीला लागते। गॅस मोठा केला काही सेकंदसाठी फक्त, त्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आहे। आता भाजी छान अशी घट्टसर होण्यासाठी यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते, म्हणजे शेंगदाणे हलके असे भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेतलं। असं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून परतून घ्यायचं आहे। गॅस अगदी कमी आहे। पुन्हा तुम्ही पाहू शकतात बटाट्याच्या फोडी छान अशा मऊ झालेल्या आहे। मी तुम्हाला दाबूनही दाखवते। आता ही जी भाजी आहे ना खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे। प्लेटमध्ये काढते, तुम्ही पाहू शकतात मस्त भाजीला तरी आलेली आहे आणि एकदम झटपट तयार होणारी चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे। तर घाई गडबडीच्या वेळेस आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो, झटपटही होते आणि चवीलाही छान लागते। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकते, तर आपल्या या ठिकाणी 3ऱ्या नंबरची भाजी ही तयार झालेली आहे। तर यापैकी तुम्हाला कोणती भाजीची रेसिपी आवडली मला कमेंट्स करून सांगा। आणि आपण भाजीचा प्रकार 6वा, आठवड्याच्या शेवटी घरात काही शिल्लक नसते तर अशा वेळेस आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो। खूप चविष्ट लागते, पाहुणे मंडळी आले तरी सुद्धा ही भाजी आपण करून घेऊ शकतो। तर ही भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 7 ते 8 कांदे घेतले। कांद्याची साल जी आहे ती काढून घेतली, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण कांद्यांना सुद्धा माती वगैरे लागलेली असते। धुवून कोरडे करून घेतल्यानंतर कांदे आपल्याला अशा प्रकारे लांब स्लाइडमध्ये चिरून घ्यायचे आहे। कांदे चिरून झाल्यानंतर ते एकमेकांना अशा प्रकारे चिटकलेले असतात, तर सगळ्या पाकळ्या ह्या वेगळ्या करायच्या आहे। शक्य तेवढे बारीक कांदे आपल्याला हे चिरायचे आहे, म्हणजे पटकन भाजी शिजत असते। तर ही भाजी चवीला अप्रतिम होत असते, केव्हाही तुम्ही ही भाजी करून घेऊ शकता। तर अशा प्रकारचे मी घेतलेले 1 किलो जे कांदे आहे ते चिरून घेतलेले आहे। तुमच्याकडे कितपत भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही कांदे घेऊ शकतात। तर आता कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। 1 लहान साईजचा चमचा इतपत तेल टाकून तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये हा जो चिरून घेतलेला कांदा आहे ना तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरती कांदा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे। परतून घ्यायचा म्हणजे असा थोडासा लालसर गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। साधारण 5 ते 6 मिनिटांपर्यंत कांदा हा परतून घेतलेला आहे। त्यानंतर या कुकरमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। परतून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊ आणि कुकरची 1 शिटी काढून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती। शिटी कुकरची ही निघालेली आहे। त्यानंतर गॅस बंद करते आणि पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे। वाफ निघाल्यानंतर कुकर हा तुम्हाला उघडून दाखवते, कांदा हा शिजलेला आहे, कांद्याचे काप। त्यानंतर कढईमध्ये 1 मोठा चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे एवढं। गॅस चालू करते आणि तेल तापल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे। सोबतच 1 चमचा म्हणजे 7 ते 8 कुटून घेतलेल्या लसूणच्या पाकळ्यांची पेस्ट टाकायची आहे। ती परतून घेतल्यानंतर या ठिकाणी जो शिजलेला कांदा आहे ना तो आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे। फक्त 1च चमचा या ठिकाणी मी कांद्याचे काप हे टाकलेले आहे आणि त्यानंतर सुके मसाले टाकायचे आहे, जसं की चवीनुसार 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचे धने पावडर, पाव चमचा खसखस, चिमूटभर हळद, चिमूटभर गरम मसाला। कांदा यासाठी टाकायचा का सुके मसाले हे जळू नये म्हणून। सगळे हे मसाले परतून घ्यायचे आहे आणि असं छान तेल सुटलं का त्यानंतर हा जो बाकीचा राहिलेला शिजलेला कांदा आहे ना तोही आपल्याला टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात किती सोपी ही भाजी आहे, त्यासोबतच चविष्ट सुद्धा आहे। तर सगळं यामध्ये थोडं पाणी होतं, त्या पाण्यासहितच हा कांदा टाकलेला आहे।
आता या भाजीला थोडासा आंबट गोड तिखटपणा येण्यासाठी यामध्ये थोडीशी चिंच टाकते आणि थोडासा गोड टाकते। तर जशी खानदेश भागामध्ये लग्न पंक्तीमध्ये ही कांद्याची भाजी बनवली जाते त्यानुसारच ही भाजी त्या चवीची लागत असते। नंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण सुरुवातीला सुद्धा मीठ टाकलेलं आहे, हे आपल्या लक्षात असू द्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता मस्त घट्टसर भाजी झालेली आहे आणि रंगही मस्त आलेला आहे। अगदी पंक्तीतल्या भाजीप्रमाणेच ही भाजी झालेली आहे। तर ही भाजी भाकरी चपाती सोबतही तुम्ही खाऊ शकतात, वरण पोळी सोबत किंवा वरण बट्टी सोबत तर चवीला अप्रतिम ही भाजी लागत असते। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा। प्रकार 7वा पाहू। ह्या साईजचे असे मोठे वांगे घेतलेले आहे। 3 वांगे आहे, वजनी 1 किलो हे वांगे आहे, 1 टमाटर, 2 कांदे आणि 1 लसूणचा कांदा। चला आता किचनकडे वळूया सगळ्यांना आवडणारी आणि पारंपरिक अशी रेसिपी बनवण्यासाठी। सर्वात आधी हे जे वांगे आहेत ना, वांग्याचे आपल्याला देठ अशा प्रकारे काढून घ्यायचे। तर मैत्रिणींनो, आता वांग्यांची ही जी देठ आहे ना अशा प्रकारे काढून घेतलेली आहे। या पद्धतीने वांगे भाजण्याच्या आधी तेलही तुम्ही याला लावू शकतात वांग्यांना, किंवा तेल न लावता जरी वांगी आपण भाजली ना तरी सुद्धा ती छान अशी सोलली जातात। मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे। आता वांगी ही भाजायची आहे म्हणून वांगी भाजण्यासाठी मी हे इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर करते। तुम्ही जर का गावाकडच्या भागामध्ये राहत असाल तर चुलीवरती वांगी भाजलेल्याचे ही जे भरीत आहे ना थोडेसे वेगळ्या पद्धतीचं आपण बनवत आहोत, चवीला खूपच छान लागते। पण जर का चूल नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक शेगडीचाही वापर करू शकता। थोडंसं बिल हे लाईट बिल जास्त येतं, पण तेवढीच आपली गॅसची सुद्धा बचत होते। तुमच्याकडे जर का सोलर असेल तर हे चांगल्याच प्रकारे परवडतं। फक्त पापड भाजण्यासाठी, फुलके बनवण्यासाठी, भाकरी शेकण्यासाठी किंवा अशा प्रकारची वांगी वगैरे भाजण्यासाठीच फक्त मी या शेगडीचा वापर करते, कारण लाईट बिल नक्कीच थोडंसं आपलं हे वाढत असते। आता चूल नाहीये, गॅसवर न भाजता अशा प्रकारच्या मी शेगडीवरती ही वांगी भाजून घेते, म्हणजे चवीला ही जी रेसिपी आपण करत आहोत ना वांग्याचं भरीत, चवीला मस्त असं लागते, जसं काड्यांवरती किंवा चुलीवरती भाजलेल्या भरतासारखंच। आता ही वांगी भाजून झालेली आहे। 2 वांगी मी आधी भाजून घेतलेली आहे, तिसरं वांग सुद्धा भाजत आहे। त्यासोबतच घेतलेला टमाटो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि विशेष म्हणजे या शेगडीवरती चुलीसारखं भाजलं तर जाते, शिवाय शॉर्टही लागत नाही आणि लाईट बिलही पाहिजे तसं अति प्रमाणामध्ये येत नाही। महिन्याला साधारण आपण जर का अधूनमधून याचा वापर केला पापड वगैरे भाजण्यासाठी, फुलके बनवण्यासाठी किंवा अशा पद्धतीची वांगी भाजण्यासाठी, तर नक्कीच आपलं 200 ते 300 रुपये लाईट बिल हे वाढतं, पण चवही छान येते आणि तेवढीच गॅसची सुद्धा बचत होते। तर मैत्रिणींनो, तसं पाहिलं तर गॅसची सुद्धा रेट काही कमी नाही, गॅसचे सुद्धा रेट खूप वाढलेले आहे। वांगी ही भाजून झालेली आहे। वांगी सोलताना वांगी गार होऊ देऊ नका, म्हणजे ते सोलायला वेळ लागतो। अशी थोडीशी गरम असताना जर का आपण ही वांगी सोलून घेतली तर पटापट काही सेकंदमध्येच आपलं हे वांग सोलून होते आणि वांग्याला जो भाजलेला वांग्याचा भाग आहे ना तो चिटकून सुद्धा येत नाही, फक्त सालच ही निघत आहे। तेल वगैरे मी काही लावलेलं नाही तरी सुद्धा अगदी भरभर हे वांग मस्त असं सोललं जात आहे। वांग सोलून झाल्यानंतर अशा प्रकारचा देठ जो असतो ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि विशेष म्हणजे वांग हे आतमध्ये किडलेलं आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे। ह्या प्रकारे वांगे तर आपण आधी बघूनच घेतो, कारण कोप असलेली वांगी आपल्याला घ्यायची नाही। वरतून बघून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला वांगी भाजून झाल्यानंतर अशा प्रकारे चेक करणे गरजेचं आहे, कारण आतमध्ये सुद्धा कीड असू शकते। कीड जर का असलं तर या ठिकाणी आपण जेव्हा असं ओपन करतो ना हे वांग, तेव्हा लगेचच दिसतं। एकही वांग हे किडलेलं नाही, तुम्ही पाहू शकता। 3 वांग मी तुमच्या समोर हे ओपन करून दाखवलेली आतमधून। त्यासोबतच टमाटर सुद्धा आपण अशा प्रकारे हा भाजून घेतलेला आहे। थोडीशी जी काळपट साल आहे ना टमाटरची ती काढून घ्यायची आहे, म्हणजे ह्याची भरीत आहे ना असं काळपट दिसणार नाहीत। असा मऊ झालेला आहे आतमधून। तर वांग्यांसोबत असा टोमॅटो भाजून नक्कीच घाला, चवीला छान असं लागते। आता ह्या वांग्यांमध्ये हा टमाटर सुद्धा टाकलेला आहे, थोडासा सोलून घेतलं, वरचं जे जडलेलं होतं ते काढून घेतलं, त्यानंतर ठेचून घ्यायचं आहे। ठेचणी घ्या, मॅचर घ्या किंवा एखादी प्याला किंवा तांब्याही तुम्ही घेऊ शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते साहित्य। वांगे ठेचण्यासाठी विशेष म्हणजे बडगीचा वापर केला जातो, पण जर का नसेल तर अशा प्रकारचे आपण ताटामध्ये किंवा घरातील कोणत्याही भांड्यामध्ये हे भरीत ठेचून घेऊ शकतात। ताटामध्येच हे भरीत मी ठेचून घेत आहे, म्हणजे जास्त भांडी भरणार नाही।
आता वांगी ही मस्त अशी ठेचून झालेली आहे। ह्या प्रकारे पुढच्या कृतीला सुरुवात करूया। गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये एक मोठा चमचा तेल इतपत टाकायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे तेलामध्ये टाकू आणि शेंगदाणे असे खमंग मस्त तळून घेऊ। शेंगदाण्याला असा लालसर रंग हा आलेला आहे। त्यानंतर प्लेटमध्ये हे जे तळलेले शेंगदाणे आहे ते काढून ठेवायचे आहे। या प्रकारे तळून घेतलेले शेंगदाणे बाजूला ठेवायचे आहे आणि त्याच तेलामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे। सोबतच अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि जिरे मोहरी दोघं सुद्धा मस्त तडतडू द्यायची आहे। अशी तडतडली का त्यामध्ये आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे। याचा असा ठेचा करून घ्यायचा आहे। मिक्सर मध्ये फिरून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुटून घेऊ शकता। आता हा जो मिरचीचा ठेचा आहे ना अर्धवट फ्राय होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। त्यानंतर जे आपण 2 कांदे घेतलेले होते ते बारीक चिरून घेतलेले आहे। साधारण 1 वाटी असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तोही कांदा परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात कांद्याला थोडासा लालसर रंग आलेला आहे। त्यानंतर एक मोठी वाटी बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात आधी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे। साधारण अर्ध्या ते 1 मिनिटापर्यंत ही जी कांद्याची पात आहे ना बारीक चिरलेली ही सुद्धा परतून घेतली, अशी मऊ झालेली आहे। त्यानंतर जे आपण वांग ठेचून घेतलेलं आहे ते वांग्याचं भरीत या कढईमध्ये घालायचं आहे। या प्रकारे असं मस्त व्यवस्थित भाजलं गेलं ना वांग तर अगदी स्मूथ असं हे ठेचलं जातं आणि एकसारखं असं होतं। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्या चवीप्रमाणे यामध्ये गरम मसाला घालायचा आहे किंवा स्किप सुद्धा करू शकतात, पण गरम मसाल्याने चव छान लागते। आणि पूर्ण हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यांसोबत। गॅस मात्र कमी ते मीडियमच ठेवायचा आहे आणि कमी ते मीडियम फ्लेमवरतीच साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। असं परतून घेतलं का त्यामध्ये कोथिंबीर घालू। स्वच्छ धुवून घेतला कोथिंबीर आणि बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे। कमी गॅसवरती मस्त आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात भरताला रंग किती मस्त आलेला आहे आणि मस्त चविष्ट असं हे भरीत दिसत आहे। आता हे तळून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहे। असे शेंगदाणे वरतून टाकले ना मस्त कुरकुरीत असे लागतात ते। मिक्स करून घेतलं। आता हे भरीत खाण्यासाठी अगदी योग्य झालेलं आहे। हे भरीत भाकरी, चपाती, पुरी सोबत अगदी चविष्ट लागते। तुम्ही नक्कीच करून पहा। मग आता आपण अशा झटपट रेसिपीचा प्रकार आठवा। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 पडी तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर तेल हलकं आपल्याला असं गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर अर्धी वाटी काजू घेतले, साधारण 20 ते 22 काजू आहेत। हे काजू आपल्याला अगदी गॅसची फ्लेम मंद ठेवून भाजून घ्यायचे आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे अशा प्रकारे परतत घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून ते काजू करपणार नाहीत। काजूला जास्त ही ब्राऊन रंग आपल्याला आणायचा नाही, तर हलके असे काजू हे भाजून घ्यायचे आहेत। आता काजू हे भाजून झालेले आहे। थोडासा बदामी रंग आलेला आहे, जास्त डार्कही आणायचा नाही। या प्रकारे आता हे भाजून घेतलेले काजू प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे। अशा प्रकारे भाजून झालेले आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये कांदा सुद्धा आपल्याला टाकायचा आहे। 2 कांदे मीडियम साईजचे घेऊन उभे असे स्लाइड मध्ये हे चिरून घेतलेले आहे आणि हा स्लाइड मध्ये चिरलेला कांदा कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे। कांदा आपण इतर भाज्यांना जसा भाजतो ब्राऊन त्या पद्धतीने भाजायचा नाही, तर गॅसची फ्लेम कमी आहे, कमी फ्लेमवरतीच मी हा कांदा परतून घेत आहे। कांदा हा आपल्याला अजिबात जळू द्यायचा नाही। कांदा हा जास्त भाजला तर भाजीची चव ही पूर्णपणे बिघडू शकते, म्हणून कांदा आपल्याला अशा प्रकारेच भाजून घ्यायचा आहे, जास्त जाळायचा नाही। कांद्याचा रंग बदललेला आहे, त्यामध्ये लसूण घालायचा आहे। तर ह्या भाजीमध्ये लसूणही जास्त घालायचा नाही, नाहीतर लसूण आल्याचा उग्र वास येईल। 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा हे टाकून सुद्धा भाजून घ्यायचा आहे। आता कांदा असा मऊ झालेला आहे। आता या वाटीमध्ये 1 तासाआधी मी हे काजू भिजत घातलेले होते। काजू अशी भिजलेले आहे। लगेच तुम्हाला भाजी करायची असेल तर गरम पाण्यामध्ये काजू भिजत घातला तर अर्ध्या तासामध्ये सुद्धा छान भिजतो। पाण्यातून काढून काजू सगळा हा कांद्यामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि 2
मोठ्या साईजचे टमाटर हे बारीक चिरून घेतलेले आहे। साधारण 1 वाटी भरून टमाटरचे काप या कांद्यासोबत भाजून घ्यायचे। आता सगळं साहित्य हे परतून घ्यायचं आहे। कुठेही साहित्य हे जळालेलं नाही। असं हे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटांसाठी शिजून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेले आहे। तुम्ही पाहू शकतात टमाटर असा मऊ झालेला आहे। टमाटर मऊ होईपर्यंतच आपल्याला हे शिजवायचं आहे। मिक्स करून घेते। आता पूर्णपणे हे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे। आता थंड झालेलं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू या प्रकारे आणि सगळं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून। यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर, तर अशी देठासकट कोथिंबीर घ्यायची आहे म्हणजे भाजीला आणखीनच चव छान येते। असं हे वाटण झालेलं आहे। आता पुढच्या कृतीला आपण सुरुवात करूया। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल घालायचं आहे। तर आता 1 मोठा चमचा तेल टाकलं। तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना ते वाटण टाकायचं आहे। आपण जिरं हे मसाल्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे म्हणून फोडणीला घालणार नाहीत आणि काजू मसाल्याच्या भाजीमध्ये फोडणीला जिरे किंवा मोहरी अजिबात घालायचं नाही। तेलामध्ये हे वाटण टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे। रंगही मस्त असा आलेला आहे। तुम्ही पाहू शकतात वाटणाला सुद्धा। साधारण 1 ते 2 मिनिटांपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे। त्या मसाल्यामध्ये चिमूटभर घालायचं आहे हिंग आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे। तर मी जी मिरची पावडर वापरते ना ही मीडियम चवीची आहे आणि आपण कांदा जास्त वापरलेला आहे, त्याशिवाय टोमॅटोही वापरलेला आहे, तर म्हणून मी 3 चमच या भाजीमध्ये मिरची पावडरचा वापर करत आहे। तुम्ही घेतलेली मिरची पावडर जर का तिखट असेल 2 चमच घालू शकतात किंवा तुमच्या चवीनुसार। त्यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि सगळे हे मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे। गॅस अगदी कमी आहे। कमी फ्लेमवरतीच हे जे मसाले आहे ना सगळे आपल्याला मस्त असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। भांड्याला काही मसाला चिटकलेला आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी सुद्धा या मसाल्यामध्ये घालायचं आहे म्हणजे कुठेही मसाला आपला वायाही जात नाही। सगळं मिक्स करून घेऊ। असं व्यवस्थित पूर्ण हे मिक्स करून घेतलं ना त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। गॅस मात्र अगदी कमीच ठेवायचा आहे। कमी फ्लेमवरतीच मस्त तेल सुटेपर्यंत हे भाजून घेतलेले आहे। साधारण 2 ते 2.5 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर मी तुम्हाला झाकणे उघडून दाखवलेलं आहे। मसाल्याला मस्त रंगही आलेला आहे आणि असं तेल सुद्धा सुटलेलं आहे। परतून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता ही जी ग्रेव्ही आहे ना मसाला किती छान असा दिसत आहे। आता हे तेलामध्ये भाजून घेतलेले काजू घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पुन्हा परतून घ्यायचंय। अतिशय बनवायला सोपी ही काजू मसाला आहे। घरात भाजीला काही नसलं तेव्हा सुद्धा आपण बनवून घेऊ शकतो ही भाजी किंवा पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा बनवायला हा काजू मसाला अतिशय झटपट आणि चविष्ट असा होत असतो। मसाल्यामध्ये काजू टाकल्यानंतर झाकण ठेवायचंय। काजू छान असा शिजला जातो। पुन्हा मी दाखवते तुम्हाला छान अशी तरी तर सुटलेली आहे, शिवाय रंगही मस्त असा दिसत आहे भाजीला। यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे जास्तीचे साहित्य वापरलेले नाही। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच मस्त असा हॉटेलसारखाच काजू मसाला आपण बनवणार आहोत। पाणी टाकायचं आहे तर भाजीमध्ये केव्हाही गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला। दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। साधारण 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे। थोडं पाणी टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेते। आता आपल्या चवीनुसार ही भाजी करायची आहे। आपल्याला जितपत पाणी घालायचं आहे, पण जास्त पातळसर ही भाजी करू नका। गार झाल्यानंतर ही भाजी थोडी घट्टसर होते म्हणून आणखी मी यामध्ये थोडं पाणी घालते। जास्त पातळही हा काजू मसाला करू नका, असं थोडासा थिक ठेवायचा आहे, असा घट्टसर अशा प्रकारचा। पाणी टाकल्यानंतर उकळी येऊ द्यायची आहे। आता उकळी आलेली आहे। त्यानंतर कोथिंबीर टाकते थोडीशी। कोथिंबीरची पानं स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतली, ती पानं घातलेली आहे आणि मिक्स करून घेते। तुम्ही पाहू शकतात मंडळी, जशी हॉटेलमध्ये काजू मसाला मिळतो ना
तशाच पद्धतीचा हा काजू मसाला अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आपण हा बनवलेला आहे। रंगही अगदी तसाच आलेला आहे आणि ग्रेव्ही सुद्धा आणि दिसायला सुद्धा हा मसाला अगदी हॉटेल प्रमाणेच दिसत आहे। आता ही काजू मसाल्याची भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे। प्लेटमध्ये मी तुम्हाला काढूनही दाखवते। अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही आणि परफेक्ट असा रंग या काजू मसाल्याला आलेला आहे, अगदी हॉटेल प्रमाणे। चवीला सुद्धा मस्त अशी ही काजू मसाल्याची भाजी लागत असते। तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। झटपट हॉटेल